नमस्कार, मी कैलास साबळे. द पॅन्थर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. उल्हासनगर महानगरपालिकेचा कचरा उचलण्याचा ठेका परत कोनार कंपनीला दिला गेला आहे. आयुक्तांचा विरोध असताना देखील स्थायी समिती आणि सदस्य यांच्या संगनमताने हा ठेका परत कोनार कंपनीला दिला गेला आहे. आतापर्यंत एकमेकांच्या विरोधकांची भूमिका निभावण्यात अभिनय करणारे सेना आणि बीजेपी यांनी एकत्रितपणे येऊन सदर ठेका कोनार कंपनीला मिळवून देण्यासाठी चांगली भूमिका निभावली. शहरातील कचरा उचलण्याचा ठेका हा 8 वर्षापूर्वी अँथोनी कंपनीकडे होता. 1.5 लाख रुपये रोज याप्रमाणे तो शहरातील कचरा उचलण्याचं कार्य करत असताना त्या कंपनीला परत तो कचराचा ठेका परत न देता कोनार कंपनीला एकमताने हा ठेका दिला गेला. परंतु शून्य कचऱ्याचे स्वप्न दाखवणारी ही कोनार कंपनी शहरभरात त्यांनी काय दिवे लावले संपूर्ण शहराने बघितले. आणि आता परत तोच कचराचा जो ठेका होता हा कोनार कंपनीला परत डबल भावाने दिला गेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये त्या आतापर्यंत जो कचरा न उचलण्याचं काम केलं होतं तसाच पुढेही चालू राहील याबद्दल शहरभरात चर्चा सुरू आहे. सध्या शहरामध्ये घरगुती कर 700 रुपये आणि वाणिज्य कर 1500 रुपये आहे. येणाऱ्या काळामध्ये हा जो कर आहे हा डबल का केला जाणार नाही याची शाश्वती कुठल्याही लोकप्रतिनिधी देणार नाहीये. स्वतःला चांगलं कमिशन मिळावे म्हणून सदर सदस्यांनी हा ठेका कोनार कंपनीला देण्याचं जे काम केलेलं आहे त्या कामाचं फलित येणाऱ्या काळात कसं असेल हे कोणी सांगू शकत नाहीये. वाहन करावरील लावणाऱ्या वेगवेगळ्या कराच्या विरोधात शहरभरातील अनेक संस्था अनेक व्यापारी संघटना यांनी एकत्रितपणे येऊन विरोध दर्शवला होता. परंतु आता ह्या जनतेच्या पैशावर जो डल्ला मारला जाणार आहे त्याच्या विरोधात कुठले संघटना पुढे येणार आहे किंवा कुठले व्यापारी समोर येऊन याचा विरोध करणार आहेत याबद्दल आता सगळीकडे चर्चा सुरूच होणार आहे. शहरात होणाऱ्या अनेक घोटाळे आणि अनेक ज्या प्रकरण होती त्याच्या विरोधामध्ये विरोधकाची भूमिका निभावणारा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आता परत ह्या कोनार कंपनीला दिलेल्या ठेकेच्या विरोधात आपला आवाज बुलंद करत आहे. कोनार मेसरचा जो ठेका दिला गेलेला आहे त्या संदर्भात काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कालच आम्ही माननीय आयुक्त, माननीय महापौर, स्टँडिंग सभापती आणि उपमहापौर विरोधी पक्षाने सगळ्यांना एक निवेदन दिलेलं आहे की हा ठेका मुळात जो काढला आहे, ज्यांनी हा प्रस्ताव बनवला आहे त्या अधिकाऱ्यावरती मुळात कारवाई व्हायला पाहिजे. कारण की अधिकाऱ्यांनीच हा चुकीचा प्रस्ताव बनवलेला आहे आणि सगळ्यांची दिशाभूल केलेली आहे की त्यांनी फक्त म्हणजे कुठेतरी ठेकेदाराच्या संगमताने हा प्रस्ताव बनवलेला आहे की मुळात पहिला आपला शहरात जो ठेका होता 4 ते 4.5 लाख रुपये पर डे आपण त्यांना देत होतो. पण आता हा ठेका तेव्हा 0 गार्बेज होता, पण आता हा टनवरती दिला गेला. 360 ते 400 टन आसपासच्या रोजचा 8,22,000 जेमतेम आपण त्यांना ते कचरा देणार आहोत. पण आपल्याकडे वजन करायला सामुग्री आहे कुठे? आपण तो कचरा जाणार ते वजन करणार कुठे? मग ह्याच्यावरती लक्ष ठेवणार कोण? म्हणजे निव्वळ हा आपला भ्रष्टाचार आहे. त्याच्यानंतर हा वार्षिक जवळजवळ 30 करोडच्या आसपास हा ठेका दिलेला आहे आणि 5% ॲन ॲव्हरेज त्यांना आम्ही वाढ देणार आहोत जो प्रस्तावामध्ये नमूद आहे. म्हणजे 8 वर्षाकाठी हा ठेका जवळजवळ 286 करोडच्या आसपास हा ठेका फक्त महानगरपालिकेने हा कोणार्कला दिलेला आहे. ह्याच्यात पूर्ण भ्रष्टाचार आहे. सत्ताधारी आणि विरोधक जाता जाता कुठेतरी सरकारी तिजोरीवरती डल्ला मारावा आणि येणाऱ्या निवडणुकीवरती कुठेतरी आपला निवडणूक निधी कसा जास्तीत जास्त जमा होईल हा त्यांचा हेतू आहे. आधीपासूनच या प्रकारे कचरा उचलण्याचा ठेका त्यांच्याकडे होता, परंतु शहरामध्ये सगळीकडे कचरा आहे आणि आजही तसाच आहे. यापुढेही असा कचऱ्याचा ठेका दिला जातो. यामध्ये एखादं संगनमत वाटतं का तुम्हाला अधिकाऱ्यांचं? हे संगनमतच आहे की हा ठेका जे 3 टेंडर हे रिंग टेंडरिंग जसं बोलतात त्या अनुषंगाने टेंडर दिलेलं आहे की जेव्हा पहिलं आपण दिलेलं तेव्हा 0 गार्बेजवरती त्यांना आपण ठेका दिला होता, पण शहरात कुठेच 0 गार्बेज दिसत नाही. मुळात सगळीकडे कचरा आहे. तरीही या ठेकेदारावरती कारवाई न होता कुठेतरी महानगरपालिकेने परत त्याला जसं आपला घरचा जावई असल्याप्रमाणे त्याला हा ठेका दिलेला आहे. या ठेका रद्द नाही झाला तर मनसे स्टाईल करणार आहे का? जे तुम्हाला वेळच सांगेल की मनसे काय करेल. पालिकेतील सर्व सदस्यांचा 4 तारखेला सेंड ऑफ आहे. येणाऱ्या काळामध्ये जितकं लुबडून घेता येईल तितकं लुबडण्यासाठी ही आता एकत्रित आलेली आहे. नगरसेवक बनण्याची शक्यता किंवा शाश्वती नसल्याने आता कित्येक नगरसेवक हे जितकं ओरबडून घेता येईल तितकं ओरबडून घेत आहे. जनतेच्या घामाच्या पैशाने जी तिजोरी भरली आहे पालिकेची ती कशा प्रकारे खाली करता येईल यासाठी हे संगनमत उघडपणे चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये या शहराचा विकास कसा होईल यासाठी कुठलाही पक्ष हा पुढाकार घेत नाही हेच दिसत आहे.